देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तसेच संस्कार भारती व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुकुलम न्यासतर्फे आज विरूपाक्ष मंदिर कार्यालय पनवेल या ठिकाणी श्रीमद भागवत गीता पाठ महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृत भाषेवर सर्वाधिक भर देण्याचं एक आव्हान या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आलेले आहे। लवकरच या संपूर्ण विषयी शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रीमद भागवत गीता पठण स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या अनुषंगाने हजारो रुपयांची बक्षीस देखील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। याबाबतची सविस्तर माहिती लवकरच पनवेल तालुक्यातील शाळांमध्ये पोहोचवली जाणार असल्याचे सांगितलेले आहे। एतेन श्रवणेन किंचित पुण्यं तु अस्माकं समीपे संचितम् इति सत्यम्। श्री गुरुकुलम न्यासस्य कृते शुभाशयाः तथा अग्रे इतोपि बहवः पाठयज्ञाः भवन्तु इति प्रार्थना। अस्य कार्यक्रमस्य निमित्तेन अत्र सर्वे संस्कृत प्रेमिणः सम्मिलिताः एकत्रिताः अभवन्। अहं संस्कृत भारती कार्यकर्त्री, अतः संस्कृत भाषायाः विषये सर्वेषां जनानां स्नेहं दृष्ट्वा मनसि बहु आनन्दः जातः। संस्कृत भारत्याः भाषायाः प्रचारकार्ये एतेषाम् एतादृशानां जनानां तथा बहु सहकार्यं भवति एव। अतः सर्वेषां कृते धन्यवादाः तथा सर्वेषां कृते पुनः शुभाशयाः। पदाधिकारी कार्यकर्ते हे भेटण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृत भाषेमध्ये शपथ घ्या जी विधिमंडळ सदस्यत्वाची, आणि त्यावेळेला शिकण्याचा प्रयत्न केला आणि गीतेच्या विषयी म्हणजे इथे बसल्या प्रत्येकाला त्याची प्रसिद्धी आहे। ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून जी सांगितली ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी पंथाचे लोक आहेत, आज इंदिरा एकादशी आहे त्यामुळे त्या सर्वांपर्यंत ज्ञानेश्वरांनी ती पोहोचवली। आता ही अधिक जनसामान्यांपर्यंत जावी एक, आणि दुसरं की पनवेल परिसर खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते। विमानतळाच्या काही या ठिकाणी जे चर्चा सुरू आहे की विमानतळ सुरू झाल्यावर जगाची लोक पनवेलमध्ये येतील, पनवेलची लोक जगामध्ये जातात। इथून जाताना त्या संस्कृतीचा अभिमान सांगितला पाहिजे की त्या संस्कृतीचं वैभव इथल्या सर्वसामान्य नागरिकांना कळलं पाहिजे, म्हणून या अभियानाला सुरुवात केली। आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे यात आता खंड पडणार नाही, ते सातत्याने अभियान चालू राहील। संस्कृत भाषेतली ही गीता ही मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी अतिशय यथार्थपणानं त्याचं सार सगळं मांडलंय, आणि गावोगाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे पारायण सप्ताह होतात याच्यामधून या संतांचे अभंग या ठिकाणी निरूपण होतात, कीर्तन याच्यावरतीच आधारित असतात, त्यामुळे पोचतच आहे। पण मूळ संस्कृत भाषा जी या देशाचीच भाषा आहे, तर मूळ संस्कृत भाषा आपण पाहतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दृष्टिकोनातून या देशामधल्या भारतीय जनता पार्टी असेल आणि त्याचबरोबरीने संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या वतीने आपण मोदीजींच्या जन्मदिवशी त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण सकाळी श्रीमद भगवद्गीता पठणाचा महायज्ञ आपण यावेळेला इथे केला। यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी कल्पना मांडली की आपण हे पठण यज्ञ करतोच आहोत, पण त्याचबरोबरीने आपण याची स्पर्धा ही सुद्धा आपण घ्यायला पाहिजे अशी संकल्पना त्यांनी कल्पना मांडली। आणि आम्ही सगळ्या संस्थेचे पदाधिकारी
संस्कार भारती, संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम ज्ञान आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि मग या पद्धतीचा स्पर्धा कशी घ्यायला पाहिजे तर त्या संदर्भातला विषय चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं की ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं घोषणा ही आपण आज मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी करूया. आणि माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये आहे. 2 फेऱ्या या आपण घेणार आहोत कारण ही स्पर्धा ही पनवेल तालुक्याची स्पर्धा आहे. त्याची आपण 2 फेऱ्या करणार आहोत. एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी. प्राथमिक फेरीमध्ये आपण 7 केंद्र आता सध्या म्हटलेली आहेत. त्याच्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोटे, नेरा आणि उलवा आपण किती नोंदणी होते त्यानुसार केंद्रांची संख्या सुद्धा वाढवायची असेल तर ती आम्ही वाढवणार आहोत. खूप गर्दी झाली कारण शेवटी श्लोक म्हणायचे त्याला वेळ जाणार आहे. एवढ्या स्पर्धक जे आहेत एवढ्या स्पर्धकांचा वेळ असं करून किती स्पर्धक त्या दिवशी एका दिवशी होतील असा सगळाच जो विषय आहे तो एकूण स्पर्धकांची नोंदणी किती होते त्याच्यावर आपण हे करणार आहोत. प्रत्येक गटाला जे अंतिम फेरी जी आहे त्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रत्येक गटाला बक्षीस देणार आहोत. म्हणजे प्राथमिक फेरीत आपण बक्षीस नाहीये. प्राथमिक फेरीमध्ये जे येतील निवडले जातील त्यांचा सहभाग हा अंतिम फेरीमध्ये असेल आणि अंतिम फेरीमध्ये आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. बक्षिसांची रक्कम ही जी आहे ती सुद्धा खुल्या गटाला आपण पहिला क्रमांक जे आहे तर 21,000 याचं बक्षीस आहे. द्वितीय 18,000, तृतीय 15,000, गट आहे त्याला 5,000, 3,000 आणि 2,000 असे आपण बक्षीस रक्कम त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र हे सुद्धा आपण देणार आहोत.